नमस्कार मित्रांनो, रमण सोनाली या कथेचा आपण बघणार आहोत भाग 46। आईबाबांची आठवण येऊन रमण बराच वेळ तसाच सोनालीच्या पोटाला मिठी मारून रडत होता। त्याला या क्षणी त्यांची फार आठवण येत होती। आज जर ते असते तर आजी आजोबा होणार म्हणून त्यांना किती आनंद झाला असता। आता असंच होणार होतं त्यांच्या आयुष्यात। असेच गोड आनंदाचे क्षण कायम येणार होते आणि त्याला आईबाबांची आठवण नेहमीच येत राहणार होती। आपल्या मिश्किल स्वभावाने सर्वांना हसवणारा, खोड्या काढणारा, कधीही उदास नाराज नसणारा रमण आता मात्र खूप रडत होता। जणू इतक्या दिवसाचं त्याचं रडायचं राहिलं होतं ते आज तो रडून घेत होता। असाच तो प्रीतीच्या पाठवणीवेळी रडला होता। त्याही वेळा त्याला आईबाबांची खूप आठवण आली होती आणि सोनाली पण त्याला रडू देत होती, कारण त्याचं मन खूप भरून आलं होतं। आषाढातील मेघासारखं आणि ते मोकळं होणं गरजेचं होतं। आणि एकदा तो रडून मोकळा झाला की मग त्याची कळी आपोआप खुलायची। ती नुसती त्याच्या केसातून प्रेमाने हात फिरवत होती आणि त्याच्यासोबत तीही रडत होती। आणि तिचे अश्रू त्याच्या गालावर पडले आणि तो भानावर आला आणि तो उठला आणि त्याने त्याचे डोळे पुसले। तीही रडत आहे हे पाहून त्याने तिचेही डोळे पुसले आणि म्हणाला, सोनू ए वेडाबाई, अगं तू का रडतेस? मग तुम्ही का रडताय? अगं आई बाबाची खूप आठवण आली म्हणून जरा भरून आलं। मग तुम्हाला भरून आलं म्हणून मलाही भरून आलं, असं ती म्हणाली आणि त्यानं तिचा हात खूप प्रेमाने हातात घेऊन सर्वोच्च प्रेमाने दाबला। असेच होते ते दोघे। एकाला ठेच लागली तर दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू यायचे, जखम एकाला झाली तर त्याची वेदना दुसऱ्याला व्हायची आणि आनंद एकाला झाला तर दुसऱ्याचा चेहरा उजळून निघायचा। कारण त्यांचं नातं हे मनाचं मनाशी असलेलं नातं होतं। एकमेकांच्या मनातलं ते बरोबर ओळखायचे। बोलणं कमी आणि डोळ्यांची स्पर्शाची भाषा जास्त होती आणि त्यानेही तिचेही डोळे पुसले आणि म्हणाला, आता रडायचं नाही हां, आत्ता फक्त हसायचं। मग ती म्हणाली, रडू द्या हो, तुमच्याशी लग्न झाल्यापासून कायम हसतच आहे मी आणि रडण्याचे क्षण फार कमी आलेत आणि हे तर आनंदाचे अश्रू आहेत। आणि त्याने तिच्या कपाळावर फार प्रेमाने किस केला आणि आणखीन एक किस तिच्या गालावर केला। ती खुदकन हसली आणि आणखीन एक किस तिच्या नाजूक गुलाबी ओठांना करायला गेला। इतक्यात तिने लाजून हात आडवा लावला। ईश्या पुरे हा, आता असा चावटपणा चालणार नाही। का ग सोनू, अजून तू मला माझं गिफ्ट पण नाही दिलंस। अहो काय हो तुम्ही पण, आता हेच आहे की माझं स्पेशल हटके गिफ्ट, ती पोटावर हात ठेवून म्हणाली। पण तू अजून ते सांगितले आहे कुठं मला? तुझ्या तोंडाने माझं मीच ओळखून घेतलं आहे ते। मला तुझ्या तोंडाने ऐकायची फार फार इच्छा आहे। मग सांग ना मला। आता नाही, मी नाही सांगणार। मग तू अशीच विना गिफ्ट देताच ठेवणार आहेस का? पण आता त्याची काय मजा येणार आहे हां? तू सांग तर आधी, मजा आहे का नाही ते मी बघतो म्हणजे। आणि तो म्हणाला, मी सकाळीच तुला म्हणालो होतो की माझं तोंड गोड कर, तेव्हा तू काय म्हणालीस? काय आधी गिफ्ट देते आणि मग तोंड गोड करते? मग सांग ना मला तुझ्या तोंडाने आणि मग माझं तोंड गोड कर। तुम्ही पण ना खूप आगाऊ आहात, तुझ्यामुळेच झालोय मी असा। आणि तिच्या पोटावर हात ठेवून म्हणाला, पण सोनू हा चावटपणा कधी झाला हे माहीत आहे का ग? आणि ती हसायला लागली। ईश्य, असं सांगता येतं का? तुम्ही पण ना काहीही विचार करता। हे काहीही काय? इतके दिवस झाले आपण प्रयत्न करत होतो पण दरवेळी आपणाला अपयश येत होता। मग कळायला नको का की हा चमत्कार कसा आणि कधी झाला? मला नाही माहीत, जा तिकडे, अशी ती लाडात येऊन म्हणाली। पण मला माहिती आहे ना, दामले काकूंच्या सुनेच्या मंगळागौरीच्या दिवशी तू पाय मुरगळल्याचं नाटक केलं होतं आणि घरी आली होती त्याच रात्री हे झालं असणार बघ। आणि खऱ्या अर्थाने तुला मंगळागौर पावली म्हणायची। आणि रमणला त्या रात्रीची बेभान होऊन त्याच्यावर प्रणयाची लयलूट करत असलेली ती आठवली आणि तिलाही ते आठवलं आणि ती लाजायला लागली।
आणि तो म्हणाला, आता सांग ना गं पटकन, मी किती आतुर झालोय. मग ती म्हणाली, अहो रमणराव, तुम्ही बाबा होणार आहात आणि मी आई तुमच्या बाळाची. आणि हे ऐकून त्याचे कान आणि मन दोन्ही तृप्त झाले आणि त्याने तिला अलगद फुलासारखं मिठीत उचलून घेतलं आणि ती हसायला लागली आणि म्हणाली, अहो हे काय करताय, सोडा मला खाली. अजिबात नाही सोडणार. आता कुठे माझा आनंद मी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. मला तू मनसोक्त साजरा करू दे. आज मी तुझं काहीही ऐकून घेणार नाही. आणि सोनाली हसतच म्हणाली, कमाल आहे हा रमणराव तुमची. म्हणे तुझं काहीही ऐकणार नाही असं बोलताय, जणू काही रोज माझंच ऐकत असता. मग नाही का ऐकत मी तुझं काही? तुझ्या मनासारखं करत नाही मी, सांग ना. आणि ती विचार करत म्हणाली, तसं थोडं थोडं आठवतंय हां, पण जास्त नाही. आणि तो म्हणाला, माझं मन ते तुझं मन, मग माझ्या मनाप्रमाणे झालं की आपोआपच तुझ्याही मनासारखं होतं ना. आणि त्याने तिला तशीच अलगद उचलून बेडवर ठेवली आणि म्हणाली, चल आता माझं तोंड गोड कर. तो त्याचा हट्ट सोडायला काही केल्या तयारच नव्हता. आणि सोनाली म्हणाली, तुम्ही नाहीच ना ऐकणार आज. हे सोडून तू दुसरं काहीही सांग, मी लगेच ऐकेन. स्वारींना जे हवं ते मिळेपर्यंत पिच्छा सोडत नाहीत. असं म्हणून सोनालीने त्याला किस केला, पण जास्त डीप किस केला नाही तिने. कारण तसं केलं तर रमणराव पुन्हा स्वतःवरचा ताबा हरवून बसतील. आणि मग का ग आज इतकंच? हो, तुम्ही काय केलं तर? म्हणजे काहीतरी केलंच पाहिजे ना. आज तर माझा वाढदिवस आहे ना, आणि त्यात इतकी आनंदाची बातमी आहे. मग तर डबल आणि जंगी सेलिब्रेशन नको का करायला? अहो काय तुम्ही पण आता आधीसारखा चावटपणा आणि धांदळटपणा करायचा नाही हां. मग त्यात काय झालं? प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही पहिल्यापासूनच होत असते. अहो पण मला आता भीती वाटते. आता कसली भीती वाटत आहे? नाही म्हणजे आता पुन्हा आपण एकत्र आलो तर बाळाला काही होणार तर नाही ना? हे होय, तसं नसतं ग काही. पण तरीही आपण उद्या डॉक्टरांकडे जाऊया आणि व्यवस्थित सगळं समजावून घेऊया. असं म्हणून तो उठला आणि म्हणाला, थांब मी आलोच. आणि किचनमधून एक ग्लास दूध घेऊन आला. सोनू चल पटपट पी आणि एका दमात संपव बरं सगळं दूध. नाही मी नाही, मला नाही आवडत दूध. अगं असं करून कसं चालेल? तुला प्यावंच लागेल हा. तुला नसेल आवडत पण माझ्या बाळाला आवडत असेल तर. पण मला वास येतो दुधाचा. उद्यापासून पिते नक्की. नाही आज आणि आतापासूनच प्यायचं. जास्त नखरे नको करू हा सोनू, नाहीतर नाक दाबून पाजेन मी. आता तिचा नाईलाज होत होता, पण खरंच तिला दूध अजिबात आवडत नव्हतं. आणि रमणराव मात्र आजपासूनच तिच्या मागे लागत होते. आता तिचं काही खरं नव्हतं हे तिला कळून चुकलं. आता तिचे लाडच लाड होणार होते. मग ती म्हणाली, तुम्ही प्या आधी, मग मी पिते. ए गरोदर कोण आहेस तू का मी? तुम्ही आहे काय बोलताय तू? मग तुम्ही कसं सकाळी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या? तू म्हणजे मी आणि मी म्हणजे तू असं म्हणून. तसंच मी गरोदर आहे, मग तुम्ही पण आहात. आणि तो खूप खूप हसायला लागला. सोनू अगं तू पण ना, किती भोळी ग माझी बायको. असं म्हणून त्याने तिचे गाल पकडून गालगुच्छ घेतले. का आता इतकं काय हसायचं त्यात? अगं ती गोष्ट वेगळी, आनंद साजरा करण्याचं ते एक निमित्त शोधत होतो मी. पण तू त्याचा आणि याचा संबंध जोडून डायरेक्ट मलाच गरोदर करून टाकलंस की. असं म्हणून तो पुन्हा हसायला लागला आणि ती लटक्या रागातच म्हणाली, असू दे, मला नाही येत तुमच्यासारखे शब्दांचे खेळ करायला. मला जे सुचतं ते मी बोलते. आणि म्हणूनच तू मला खूप खूप आवडते. असं तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला. तू कधीच खोटेपणाचा मुखवटा घालून मिरवत नाहीस. जशी आत आहेस तशीच बाहेरही आहेस. अगदी खरी, जे पोटात तेच तुझ्या ओठात असतं. मी खरंच खूप नशीबवान आहे की तू मला मिळाली. आणि सोनाली म्हणाली, मिळाली का मिळवली? मला तर
खुळीला माझ्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे पण माहीत नव्हतं आणि खरंच मीच खूप नशीबवान आहे की तुम्ही माझ्या आयुष्यात आहात. माझे अहो, म्हणून माझे फक्त माझे रमणराव, असं म्हणून ती त्याच्या खुशीत शिरली. पण चल, उशीर खूप झालाय आधीच. पटकन दूध पिऊन घे ना. नको ना. काय हे सोनू, मग तुम्ही पण प्या ना. असं म्हणून तिने तो ग्लास त्याच्या तोंडाला लावला आणि त्याला अर्धा ग्लास पाजला आणि मग ती उरलेला अर्धा ग्लास पिली आणि त्याने बेड तयार केला. अहो, करते ना मी. तुम्ही का करताय? अगं असू दे, आज तू खूप दमली आहेस ना. असं म्हणून त्याने तिच्या केसातून गजरा काढला आणि तिचे केस मोकळे केले. तिचे कमरेपर्यंत आलेल्या काळ्याभोर केसातून तो हात फिरवू लागला आणि आता दोघेही कपडे बदलून बेडवर झोपायला आले आणि ती त्याच्या खुशीत डोके ठेवून झोपली. तसे त्याने तिच्या कमरेत हात घालून बोटांची जादू करायला सुरुवात केली. अहो, झोपू द्या आता. मग झोप की. मी कुठं झोपू नको म्हणालो. मग हे काय? कुठं काय? हात काढा कमरेवरून. नाही मी तुझं ऐकलं नाही एकदा. आता तू गप्प बस आणि झोपण्याचा प्रयत्न कर. पण तुम्ही कुठे झोपू देताय? काय करू? मला झोप येत नाही. काहीतरी केल्याशिवाय चैनच पडत नाही. आणि सोनाली लाजत त्याला म्हणाली, तुम्हाला सांगितलं ना आता नको म्हणून. का ग असं करतेस? काहीही होणार नाही. मी सांगतो ना. तर जणू काही तुम्हाला सगळंच माहिती आहे. अगं, मी यूट्यूबवर पाहिलेत सगळे व्हिडिओ म्हणूनच म्हणतोय. पण नको बाई, माझी ही पहिलीच वेळ आहे ना. आणि मी काय दररोज एका मुलाचा बाप होतो का? माझी पण ही पहिलीच वेळ आहे ना, असे रमणराव म्हणाले आणि सोनाली खूप हसायला लागली. तुम्ही पण ना काहीही बोलता हा. मग आता तू बोलतेसच तशी. मग मी तरी काय करू? पण ऐका ना, आज नको. आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच करू. लग्न हनीमून करताना घेतला होता का डॉक्टरांचा सल्ला? तू पण ना, आता नवरा बायकोनी कधी एकत्र यायचं हे डॉक्टरांना का विचारायचं? ते काही नाही. आज माझा वाढदिवस आहे की नाही, मग माझी एवढी पण इच्छा पूर्ण करणार नाहीस का? आणि ती गप्प बसली. आता तू अशी वागणार आहे का माझ्याशी? आजच कळलं की बाळ येणार तर लगेच नवऱ्याकडे दुर्लक्ष. आणि मग तिने त्याला आडवी होत समांतर चिकटली आणि त्याच्या तोंडात तोंड घालून डीप किस करू लागली. तो गालात हसला आणि मग त्यानेही तिला डीप किस करायला सुरुवात केली आणि दोघेही पुन्हा एकरूप होऊन एकमेकांच्या खुशीत गाढ झोपी गेले. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.